उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय। महत्त्वाची बातमी, अजित पवारांच्या माहितीतल्या एंट्रीमुळे सुरुवातीला भाजपचा मतदार नाराज झाला होता, मात्र अजित पवारांच्या वागण्यामुळे भाजपच्या मतदारांचा कल बदलला, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केलाय। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी अजित पवारांबद्दल गौप्यस्फोट केलाय। तर देवेंद्र फडणवीसांनी काय गौप्यस्फोट केलाय पाहूया। अजित पवारांच्या माहितीतील एंट्रीमुळे भाजपचा मतदार नाराज होता। अजित पवारांच्या वागण्यामुळे भाजपच्या मतदारांचा कल बदलला। भाजपची मतं अजित पवारांकडे वळली हे बारामतीच्या निकालातून दिसेल। घटना बदलणार असा अपप्रचार करून अल्पसंख्याकांना काँग्रेसनं कायम घाबरवलं। उद्धव ठाकरेंविषयी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सहानुभूती असू शकते, लोकांमध्ये नाही। पवारांनी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। घर पक्ष फोडले, पक्षाचा ताबा घरातच जाणार, यामुळे राष्ट्रवादी फुटली। मराठी माणूस फक्त शिवसेनेसोबत आहे, हा केवळ भ्रम आहे। मुंबई महापालिकेतील माफियांविरोधात आमचा लढा आहे। दरम्यान आजही फडणवीसांची मानसिकता बदललेली नसून त्याचा फटका हा भाजपला बसणार असल्याची प्रतिक्रिया इकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अंकुश काकडे यांनी दिली आहे। देवेंद्रजी किती म्हणत असले की पुढच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये ही सगळी मंडळी आमच्या मदतीला आली, पण तसं चित्र यावेळेला मतदानामध्ये पाहायला मिळालं नाही।